कोकणात सध्या थंडीचा कडाका जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं खाडीपट्ट्यात सध्या दाट धुक्याची चादर या ठिकाणी पाहायला मिळते। उक्षी गावातल्या धुक्याचा हा जो नजारा आहे तो अक्षरशः डोळ्याचं पारणं या ठिकाणी फेडून जातो। दोन डोंगरांच्या मधून वाहणाऱ्या बाव नदीवरती धुक्याच्या ढगांची या ठिकाणी चादर पाहायला मिळते। अक्षरशः म्हणजे रोमांच उभं करणारं असं हे चित्र आपल्याला या फ्रेममध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कोकणात खऱ्या अर्थानं थंडीमध्ये स्वर्गवत वाटावा असा निसर्ग इथला खुलून निघतो आणि त्याच पद्धतीनं सध्या उक्षी गावामध्ये सध्या अशाच पद्धतीचा निसर्गाचा अद्भुत नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। थंडीच्या माहोलमध्ये जणू स्वर्गवत वाटावं असं कोकणाचं हे रूपडं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। दोन डोंगरांच्या वरतून या ठिकाणी आपण टॉप अँगलच्या माध्यमातून धुक्याचा हा अद्भुत नजारा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। खऱ्या अर्थानं एक वेगळा निसर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो। कोकणात धुक्याची चादर विविध ठिकाणी खेडेगावात पाहायला मिळते, मात्र हा नजारा खऱ्या अर्थानं डोळ्यात साठवून ठेवावा असाच प्रकारचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। सध्या कोकणात थंडीचा कडाका देखील वाढलेला आहे। तापमानाचा पारा हा 14-15 अंशावरती आलेला आहे आणि त्याचमुळे सध्या या धुक्याच्या माहोलमुळे सध्या कोकणातला निसर्ग या ठिकाणी बहरलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।